त्या मतदारसंघामध्ये डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले हे निवडणूक लढणार आहेत। जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये, जी काय दिल्ली वाऱ्या होत आहेत, महाराष्ट्रात कोणाचे जागा, त्यावर काय वाटतं अभिजित बिचुकलेंना? नाही, काय गोंधळ काय आहे की यांना स्वतःची आयडेंटिटी निर्माण करता येत नाही इथल्या नेत्यांना। हे सगळे आता अमित शहांच्या घरचे चाकर झालेले आहेत। आपण जसं म्हणतो ना की उद्योजक आहेत ती लोक, त्यांच्या घरी हे सगळे चाकर झालेत। नाव कुणाचंही घ्यायचं नाही। आणि काहीतर लोक थुंकलेलं त्या भाजपवरतीच थुंकत होते, आता थुंकलेलं चाटायला जाता येतं। खरं तर भाजपमध्ये महाराष्ट्रात आमच्या 45+ जागा येणार, दुसरीकडे महायुतीची पण जागा येण्याचे सगळ्या त्यांचे पण असं, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात काय स्थिती राहील? एक सांगू का, जनता ही खरी इथली राजा आहे। मतदार राजा झोपलाय। मतदार राजा जर जागृत होतो तर सर्वप्रथम होतं की अभिजित बिचुकलेंचा विजय आता झालाच पाहिजे, कारण बेडकं इकडून तिकडं उड्या मारतायत आणि अभिजित बिचुकले हा आमच्या जिजाऊंच्या नांगराला सोन्याचा जो बैल होता तो बैल आहे। आणि बिचुकले पण कुठल्या पक्षात जाणार आहेत का, अशी काय चर्चा, काय मागणी, काय कुणी तुम्हाला बोलवलं असं काय आहे का? सचिन, आज मला फक्त आनंदाचा क्षण आहे की फार कमी लोकांना मानद डॉक्टरेट मिळते आणि आपल्याला ती मिळाली। माझ्याकडनं काय वधवून घ्यायचंय मला कळतंय, पण तुझ्यासाठी खास मुलाखत अशीच तुला देणार आणि सगळे विचार मांडणार। पुढच्या वीकेंडला आपली भूमिका कुठल्या मतदारसंघात जायचंय ते मी 1,00,000% तुमच्या पुढे मांडणार आणि त्या मतदारसंघामध्ये डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले हे निवडणूक लढणारच। आणि माझी जनता ही जर आता जागरूक झाली तर आता मला 4 ते 5 लाख मतं ते कुठल्याही मतदारसंघातनं देतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।